अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका प्रशासनाच्या नफा फंडाच्या वापरासंदर्भात गंभीर आर्थिक अनियमितता दिसून येते। शहरवासियांकडून वसूल होणाऱ्या करातून जमा होणारा नफा फंड शहराच्या विकासासाठी वापरणे अपेक्षित आहे। याचे लेखापरीक्षण, निविदा प्रक्रिया व तांत्रिक मान्यतांची तपासणी तसेच स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून चौकशीमध्ये गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेत नवा फंडाच्या वापरासंदर्भात गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर आले असून याबाबत राज्य शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी अखिल भारत हिंदू महासभा यांनी केली आहे। शहरवासियांकडून वसूल होणाऱ्या करातून जमा होणारा नफा फंड शहराच्या विकासासाठी वापरणे अपेक्षित असताना त्याच्या वापराबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अजय नरळे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शहरातील काही विकास कामांसाठी एकाच कामासाठी 2 वेळा तांत्रिक मान्यता TS घेऊन खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप केला असून काही कामामध्ये विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळावा यासाठी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। काही निविदांमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुद्धीपत्रक काढून फेरनिविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचा प्रकार देखील निदर्शनास आला। यानंतर पुन्हा टेस्टिंग व तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी नफा फंडातून खर्च होत असल्याचेही निवेदनामध्ये नमूद केले आहे। दरम्यान शासनाने सुरू केलेल्या टेंडर प्रक्रियेचा मुख्य उद्देश पारदर्शकता वाढवणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, अधिक स्पर्धात्मक दर मिळवणे, सर्व कंत्राटदारांना समान संधी देणे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात ठेवून तपासणी व ऑडिट सोपे करणे हा आहे। मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे। शहरवासियांकडून कर वसुली करताना प्रशासन कठोर भूमिका घेत असताना त्याच निधीचा वापर पारदर्शक पद्धतीने होत नसल्याची टीका देखील केली आहे। या पार्श्वभूमीवर नफा फंडातील खर्चाचे विशेष लेखापरीक्षण, निविदा प्रक्रिया व तांत्रिक मान्यतांची तपासणी तसेच स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी शहर प्रमुख संजय पाटील यांनी केली आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सुहास माने, सूर्यकांत रावण, संदीप भंडारे, दादसो कामते, पप्पू लोंढे, विक्रम सावंत, संतोष परीट, सचिन माळी, ओमकार जांभळे, भरत देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।